आपल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. मास्टर्स, एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे की आपल्यावर 100% ही प्रोसेस होते. एक दीर्घ श्वास घेऊन आपला जो पॅसेज आहे त्या पॅसेज मधून म्हणजे आज्ञापासून महसूस करावा. ब्रह्मरंध्र उघडले, आज्ञा विशुद्ध गळ्याच्या तिथे. हा श्वास बाहेरून फिरवायचा नाहीये, आतून फिरवायचा आहे आपल्याला. आपली छाती म्हणजे अनाहत, त्याच्यानंतर पोटाच्या जवळ, बेंबी जवळ या, ते आपलं मणिपूर चक्र, खाली स्वाधिष्ठान आणि एनसची जागा मूलाधार. दोन्ही पायांमध्ये, पावलामध्ये हा प्रकाश पसरलेला आहे. या क्षणी संपूर्ण देवी ऊर्जेशी आपण एकरूप झालेला आहात. फील करा मास्टर्स, आपलं कनेक्शन देवी ऊर्जेशी. या कनेक्शनला फील करा. मास्टर, हे कनेक्शन कसं आहे ते आपल्याला सांगते. कालच एक व्हिडिओ जो पोस्ट केला की माता अरुंधतीच्या गुहेसमोरचा प्रकाशाचं जे नृत्य आहे ते तसं नृत्य इथे घडून येतं. याच्यात अनेक दिव्य सोल्स असतात, आत्मे असतात. हा प्रकाश एका धबधब्यासारखा खाली येतो. आपण अंतर्बाह्य यात न्हावून गेला आहात. लक्ष मूलाधारावर द्या. आपल्यातील शैलपुत्री जी स्थिर आहे, खंबीर आहे, निर्भय आहे, प्रत्येक परिस्थितीचा सामना करणारी आहे. ती तिला महसूस करा मास्टर्स. इथे नेमका विचार आपण कुठला करत आहात तो बघा. आज आपल्याला खूप महत्वाचं सांगते की ज्या क्षणी जो विचार येतो त्या विचाराला त्या देवीशी आपल्याला जोडायचंय. मी खंबीर आहे, मी स्थिर आहे. हा विचार करा आणि शैलपुत्री व्हा. ही शैलपुत्री आपल्यात जागृत झाली आहे. इथे जर आपल्याला भीती वाटत असेल
आणखीन काही एखादा विचार चुकीचा आला असेल तर त्याला तिथेच डिलीट करायचं आणि विचार फिरवायचा. शैलपुत्री व्हायचं. आपल्याला इथे गरमी महसूस होईल, उष्णता जाणवेल. आपलं ऍक्टिव्हेशन सुरू आहे. पूर्ण विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. चार बोट वर, स्वाधिष्ठान चक्रावर. साधना करणारी, तपस्या करणारी ब्रह्मचारिणी. काल आपल्यापैकी अनेकांचे तोल गेलेत वागण्या बोलण्यात. फटके मारलेत मुलांना किंवा शब्दानं फटकारलंय. आज या मातेला क्षमा मागून टाका. माता ब्रह्मचारिणीला, जी स्वाधिष्ठान चक्रात म्हणजे चार बोट वर आहे. आपल्या अनसच्या जागेपासून चार बोट वर. आपली साधना, तपस्या वाढते. ब्रह्मचारिणी आपली परीक्षा घेत असते आणि मग असे काहीतरी गोष्टी अनाहूतपणे घडतात. आपला तोल जातो. मास्टर्स. स्पंदनांना महसूस करत चला. स्पाइन म्हणजे आपला पाठीचा कणा ताठ ठेवा. आपली तपस्या वाढते, आपली साधना वाढते. आपल्यातील ऊर्जा, नवचैतन्य, शक्ती वाढते. केवढी मोठी गोष्ट आहे. अजून वर चला. लक्ष बेंबीच्या किंचित खाली, मणिपूर चक्रावर. माता चंद्रघंटा. माता चंद्रघंटा आपल्याला समतोल साधायला शिकवतात. प्रत्येक परिस्थितीचा विचार करायला आणि स्वचा शोध घ्यायला. इतकी स्पंदनं वाढली आहेत की आपल्याला आतून जाणवतंय.
माता चंद्रघंटा. प्रसन्नता दर्शवणारी ही माता आपल्या हृदयात बघा. माता कुष्मांडा. ऍक्टिव्हेशन ज्या पद्धतीने सुरू आहे, क्लॉकवाईज, डावीकडून उजवीकडे. जी बीजाची निर्मिती आहे, कुष्मांडा, सृष्टीचं, ज्याला आपण अंड म्हणू, बीज म्हणू. त्या बीजापासून या सृष्टीची उत्पत्ती झाली. ब्रह्मा विष्णू महेश आपण कालच बघितलं. माँ काली, माँ सरस्वती आणि महालक्ष्मी यांच्या सोबत ब्रह्मा विष्णू महेश कसे आले ते, आणि ते सगळे जण पुन्हा मातेच्या प्रकाशात विलीन झालेत. आपली स्पंदनं किती वाढली आहेत. तिथून 4 बोट वर या हायर हार्ट चक्रावर. हायर हार्ट चक्र म्हणजे खांद्याची लाईन. इथे माता कुष्मांडेचं जे आज्ञा चक्र आहे ते आपल्याला दिसतंय. याच्याशी एकरूप व्हा. मातेच्या आज्ञा चक्राशी. आणि वर या. वर आपला गळा, ती जागा, विशुद्ध चक्र, ज्याला आपण वैकुंठ म्हणतो. लक्ष इथेच द्या. विशुद्ध चक्रावर आपल्या गळ्यातील स्पंदन बदलली आहेत. दोन्ही हात आपले आपल्या गळ्यावर ठेवावे. जसं आपण ओंजळ करतो ना, तशी ओंजळ. मधोमध आपलं कोणीही डोळे उघडू नये हा. जसे आपल्याला ठेवता येत असेल तसे ठेवा. हाताचे तळवे हे मध्ये येतील. आणि संकल्प करा, कळत न कळतपणे मी बोलताना, वागताना चुकीचं वागलो असेल, वागले असेल, तर हे स्कंध माते, मला क्षमा कर. हात तिथेच ठेवा.
मी मला क्षमा केलीये. आपणही मला क्षमा केलेली आहे. दोन्ही हात आता हृदयावर घ्यावे आणि हृदयावर थोडा भार देऊन, दाब देऊन, हे परमेश्वरी, मी, आपण स्त्री असू देत की पुरुष असू देत, स्कंध मातेच्या रूपात आहे. माझ्या हृदयात अनाहत चक्रामध्ये आणि माझ्या विशुद्ध चक्रामध्ये सत्य लोकाला मी आवाहन करीत आहे. लक्ष हृदय चक्रावर. हात हळूहळू खाली एकमेकांमध्ये गुंफून घ्यावे. पुन्हा श्वास आपल्या विशुद्ध चक्रावर घेऊन जावा. या क्षणी इथे सत्य लोक अवतरित होतोय. आपली स्पंदनं वाढलेली आहे. जे काम आहे ते एनर्जी करते, तिला महसूस करावं. तसेच पूर्ण लक्ष विशुद्ध वर्ध्य. एक खूप महत्वाची प्रोसेस आज इथे होते. कारण कळत नकळत आपण खूप चुका करतो बोलताना, वागताना. अशा कुमारिकांच्या बाबतीत, स्त्रियांच्या बाबतीत, पुरुषांच्या बाबतीत, कुणाच्याही बाबतीत आपल्या चुका झाल्या असतील, ते इथे त्या व्यक्तींना आठवून आपण क्षमा मागावी. अनेकदा असं होतं की नवरात्रीत आपण कुमारिकांना जेवायला बोलवतो. एरवी बाजारात गडबडीत कुणी लहान हातानं आपल्याला, कोणाचा लहान हात समोर आला असेल तर त्याला अगदी धुत्कारतून समोर जातो. अशी आपल्यातलीच बदल असतात. कोणी मुलगी आपल्या घरी आली मुलीला करायला तर तिला हाकलून लावतो आणि मग नवरात्रीत जेवायला घालतो. हिच्याशी बोलू नको, तिच्याशी बोलू नको, डिस्क्रिमिनेशन करणं. आपण आपल्या मुलांवर नकळत असे संस्कार करतो. असेच हे सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या ज्या आठवतात त्या त्या इथे डिझॉल्व करा आज. त्या विलीन होतात आलसियांच्या अग्निसमुद्रात. ही प्रोसेस सुरू आहे मास्टर्स.
जे जे आठवतंय ते ते काढून टाका. जो मी पण आहे ना आपल्यातला तो सुद्धा निघू देत, असं मातेला प्रार्थना करूया की माते माझ्यातला जो अहंकार आहे ग, तो इथे गळून पडू दे. कारण मी कशी मोठी हेच आपण सांगत असतो. मी बोलली, मी असं केलं, मी तसं केलं, मी तर बघूनच घेते. सगळं जाऊ द्या, आपल्याला बघा किती मोकळं वाटेल. मला नाही चालत, मी खपवून घेणार नाही. आपल्यातल्या अनेक महिला माहेरच्या मंडळींना जोडल्या जातात, सासरच्या मंडळींना तोडल्या जातात. आज सगळ्यांची क्षमा मागून टाकावी. माहेरच्या गोष्टी झाकल्या जातात, सासरच्या गोष्टी उघड्या केल्या जातात. स्पंदन खूप बदलतं, ते मास्टर्स आपलं आपल्याला कळेल तेवढं काढून टाकावं. काहींची स्पंदनं मागे गोळा झाली आहेत, म्हणजे मागच्या मानेच्या हाडावर. हे ब्लॉकेजेस आहेत आपले. हे जितक्या लवकर आपण क्षमा मागून डिझॉल्व केले तितके आपण सुखी होतो. आपल्या आयुष्याचा प्रवास सुखाकडे जातो. काहींनी नाक घासायला लावीन वगैरे असे शब्द प्रयोग केलेत का बघा. ते सुद्धा वाक्य डोळ्यासमोर येतात ते की मी त्याला नाक घासायला लावेन. ब्लॉकेजेस खूप निघतात ते सगळ्यांच्या मानेतून, विशुद्ध चक्रातून. ज्यांना ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे, मानेची दुखणी आहे, स्पॉन्डिलायटिस आहे, त्यांना तर आज खूप मोकळं वाटतंय. मानेच्या सगळ्या नसा डोळ्यांशी संबंधित आहे. आणि स्पाईनशी, हाताशी. डबल गेम केला जातो, डबल गेम. आपणच असतो ते करणारे.
आणि इथे जो तारकासूर मातेनं हे केलंय की तारकासुराचा वध कार्तिक स्वामींनी केला. आता कार्तिक स्वामींना आपण इथे आवाहन करतो आहोत. स्वतःच्या शरीरावर संयम कंट्रोल ठेवा मास्टर्स. हालू नका देऊ, आता स्थिर व्हा. आणि आता आपण कार्तिक स्वामींना आवाहन करतो आहोत. कार्तिक स्वामी आपल्या विशुद्ध चक्रात आलेले आहेत. एनर्जीला फील करा. कार्तिक स्वामी दंडवत प्रणाम. कोटी कोटी दंडवत प्रणाम. संकल्प करा. तारकासूर हा आपल्यात असतो. राग, द्वेष, मत्सर, ईर्ष्या या सगळ्या गोष्टी आज या क्षणी या श्वासाला हे कार्तिक स्वामी माझ्यातून निघून जाऊ देत. जेवढा जेवढे दुर्गुण आहे माझ्यातले ते इथून इसी क्षण इसी सांस के साथ चले जाए. लक्ष विशुद्ध चक्रावर. पूर्ण स्पंदनांना महसूस करा. हे दृश्य कसं आहे ते आपल्या समोर जे देतात आहे कार्तिक स्वामी ते दाखवते की जेव्हा आपण असं पहाडी इलाक्यातून प्रवास करतो. हरिद्वार, ऋषिकेश त्या भागाला किंवा कुठेही असा पहाडी इलाका असतो आणि वरून पर्वतांच्या असं ते फुटतात आणि खाली पडतात ना. अगदी मोठे मोठे दगड तसं काहीतरी दाखवतात ते डोळ्यासमोर. असे आपले दुर्गुण आहेत की जे अनेक जन्मांपासून आपल्या बरोबर आलेले आहेत. या जन्माचेच नाही. इतके ते म्हणजे काठिण्य म्हणतात ना, तसं आहे. असे मोठे मोठे दगड आहेत, ते दगड खाली पडतात आहे. तशी स्थिती या विशुद्ध चक्रातून होते. ते आलसियांच्या अग्निसमुद्रात आपण विसर्जित केले आणि त्याचं रूपांतर प्रकाशात झालेले आहे.
खूप मोकळं वाटते मास्टर्स आपल्याला. मानेत बघा, सगळं लक्ष मानेत द्या. आतून आतून एक एक लेयर आपली बघायची. कारण आपली जी स्कंध माता आहे ना, जिच्या जवळ जे बाळ आहे, ते म्हणजे कार्तिक स्वामी, ज्यांना 6 मुख आहेत. ते आपल्या विशुद्ध चक्रात आहे, इकडे तिकडे नाही. माता आपण आहोत. कार्तिक स्वामी ही आपल्याच जवळ आहे, आपल्या मांडीवर आहेत. आपल्या लेकरा बाळांना, नातवंडांना आशीर्वाद द्या. आणि ज्यांच्या ज्यांच्या बाबतीत आपण चुका केल्या, त्यांनाही आशीर्वाद द्या, अगदी हृदयापासून. जे जे परिवार आपल्याला आठवतात ते किती दुरावले आहेत, आणि आपण पैशासाठी, स्वार्थासाठी त्यांच्याशी वाईट वागलोय. त्यांचं खूप कल्याण होऊ दे, त्यांचं सगळं चांगलं होऊ दे, त्यांच्या आयुष्यात भरभराट होऊ दे, त्यांना सुख, शांती, संपत्ती, समृद्धी, आरोग्य, संपूर्ण आरोग्य त्यांना मिळू दे. तुम्ही जेव्हा दुसऱ्याला आशीर्वाद देता, तेव्हा तुम्हाला आशीर्वाद मिळतात. अगदी हृदयापासून. हे परमेश्वरा, त्यांचं कल्याण कर. आपल्या विशुद्ध चक्र बघा किती मोकळं होतंय. प्रकाशच प्रकाश. सगळे मानेचे विकार झडून जातील जर इतक्या विश्वासाने आपण हे काम केलं तर. काही लोकांना बोलण्याच्या समस्या असतात, तोत्र बोलतात, शब्द आठवत नाही. त्या लोकांसाठी आत्मविश्वास नाहीये. कसं होईल, काय होईल. लग्नामध्ये अडचणी येतात आहे, स्पेशली त्या मुलांसाठी आणि मुलींसाठी, त्यांच्या आयांसाठी. कारण आपण मागच्या जन्मी अनेकांचे लग्न मोडलेत. आज तो ब्लॉक दूर करा. कळत नकळतपणे माझ्याकडून जशा काही चुका झाल्या असतील, तर मला क्षमा करा. मी मला क्षमा करते. आपणही मला क्षमा करा. सगळ्या गोष्टी वाणीतून निर्माण होतात ते. एखाद्याला जोडताही येतं आणि तोडताही येतं. आपण जोडायचं की तोडायचं. अनेक आध्यात्मिक गुरु, जर मी जातच नाहीये.
त्याचा काय फायदा? आपण नेमकं कोणाच्या मागे लागलो आहोत? आपल्याला आपल्यात चेक करायचंय. हा स्ट्रेस अजूनही फिल्ट्रेशन आपल्या विशुद्ध चक्रात सुरू आहे. जे काही राहिलेले ब्लॉक्स आहेत त्यावर मास्टर्स काम करतात आहे. मान सरळ ठेवावे. आज जे मास्टर्स आहेत ते सत्य लोकातून आलेले आहेत. आणि डीप प्रोसेस सुरू आहे. डावीकडचे अजून ब्लॉकेजेस गळायचे मास्टर्स. लक्ष डाव्या बाजूच्या मानेच्या भागावर द्यावं. संपूर्ण गळू देत. वरपर्यंत ही प्रोसेस सुरू आहे. आपल्याला लक्षात येत असेल की डावा भाग जो आहे तो आपला असा कडक झालाय. निघून जाऊ द्या मास्टर्स. रिलीज करा आपल्या श्वासाबरोबर. मातेला प्रार्थना करावी की जी अतिरिक्त ऊर्जा आहे ती माझ्या शरीरातून पृथ्वी मातेला मिळू देत. आपल्यातील स्कंदमाता ही जागृत झालेली आहे या क्षणी. लक्ष विशुद्धवर. कृपया रिलीज करा मास्टर्स. एका मातेने अजूनही आपल्या सुनेला माफ केलेलं नाहीये. पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात. रिलीज करा.
आणि एका मातेनं आपल्या नवऱ्याबद्दल खूप आकस ठेवलाय. कृपा करून मी विनंती करते, आज इतकी ऊर्जा आहे की सगळं रिलीज होऊन जाईल, आपलं निघून जाईल. सोडून द्या. ही एकच माता नाहीये, 4-5 माता आहे की नवऱ्याबद्दल खूप अड्या पडल्या. त्याचं पाप त्याच्याजवळ, त्याचं वागणं त्याच्याजवळ. तुम्ही त्याच्यात पडू नका. सोडून द्या. डिलीट करा त्या आठवणी ज्या त्रासदायक आहेत. पण तोवर ही डावी बाजू मोकळी होणार नाही. अजूनही पकडून ठेवलेलं आहे, ते रिलीज करा प्लीज. मी तुला माफ केलेलं आहे. जो काही संबंध होता तो संपलाय. हेच आपल्याला बोलायचंय ना. या जन्मीचा हा संबंध संपलाय, पूर्णपणे संपलाय. कदाचित माझं कर्म होतं, मी या जन्मी भोगून दिलं. पण पुन्हा तूही नको आणि ते कर्मही नको. मी तुला माझ्या आयुष्यातून पूर्ण मोकळा केलाय, मोकळी केला आहे. जी असेल तिला मोकळी केलं हे म्हणावं. पुरुषांच्या मनात ज्या ज्या स्त्रिया आहेत, हृदयात, त्यांनी तिला माफ करून टाकावं. मुलांच्या बाबतीत काही घडलंय, त्यांनाही क्षमा करून टाकावं. मास्टर्स, अजून पटापट आपण क्षमा मागावी, कारण अजून भाग हा आकडलेला आहे, डाव्या बाजूचा भाग तो रिलीज होत नाहीये. ही ग्रुप हिलिंग सुरू आहे. एकट्यानं असं घेऊन बसलं ना तर सोडायच्या आहेत त्या गोष्टी, सोडून द्या. ही 4-5च म्हटलं, आकडा दाखवला 15-20. आपले स्पंदन पोचतात ना मास्टर्स, अकडून जाते. रिलीज करा. 3दा म्हणा, रिलीज, रिलीज, रिलीज. आपल्यातील स्कंद माता, आपली मुलं बाळ सगळी चांगली आहेत, त्यांच्यावर चांगले संस्कार होतात आहेत, साहसी आहेत, प्रामाणिक आहेत, मेहनती आहेत, गुणी आहेत. त्यांचं कल्याण हो, ही आपणच प्रार्थना करायची. स्कंद माता ही कुठल्या देव्हाऱ्यात नाही, ती आपल्यात आहे. मी माझ्या सगळ्या दुर्गुणांचा या क्षणी त्याग केलाय. आपली परीक्षा सुद्धा घेतल्या जाईल काही दिवसात की आपण खरंच त्याग केलाय की नाही, तेव्हा सावध असावं.
खूप मोठी प्रोसेस झाली आहे आपल्या विशुद्ध चक्रावर. असेच ज्यांना ज्यांना हे त्रास आहे, जे बोलून गेले, त्यांना त्यांना हा व्हिडिओ पाठवून आपण मदत करावी. कारण जेव्हा आपण दुसऱ्याला रिलीज करतो ना, आपण आपोआप आणखीन पुढे जातो. आणि ज्यांचं पण नुकसान केलंय त्यांना तर जरूरच आधी पाठवावं. पण कर्मच राहत नाही मग आपलं, त्यांचा फायदा आपला आहे. मग ती नणंद असू दे, बहिणी असू दे, सुनबाई असू दे, मैत्रीण असू दे. पाहू न पाहू त्यांची ड्युटी. आपण आपले कर्म मिटवले. मास्टर्स इतकं सांगूनही काही मातांनी अजून रिलीज केलेलं नाहीये. त्यांना मी विनंती करते की त्यांनी पुन्हा ही प्रोसेस करावी आणि रिलीज करावं. मला ठाऊक आहे मास्टर्स की सहज सोप्या गोष्टी नाही आहेत या. पण आपल्या फायद्यासाठी दुसऱ्यांना क्षमा करावी आणि त्यांना आशीर्वाद द्यावे. म्हणजे परमेश्वराची कृपा आपल्यावर होते हे विसरू नका. दोन्ही हात आपल्या गळ्यावर. इथे सत्यलोकाची प्राप्ती मला आज झालेली आहे. त्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे. माता स्कंदमाता इथे प्रकट झालेले आहेत. कार्तिक स्वामींचे आशीर्वाद आहेत. मी आजपासून प्रामाणिकपणे प्रयत्न करेन की मी सत्य बोलेन. आणि जर ते कठीण असेल तर मी शांत राहीन. पण मी चुकीचं बोलणार नाही. हे माते, तू माझी काळजी घे कारण तू इथे आहेस. तुझे आशीर्वाद मला लाभले आहेत. दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर. 5 4 3 2 1 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई, वस्त्र, पशु पक्षी, धरणी माता सगळे आनंदित आहेत, सुरक्षित आहेत. कल्याण मस्तु, कल्याण मस्तु. तथास्तु, तथास्तु. मास्टर्स, मला वाटतं आपल्याला खूप बरं वाटलं असेल. आणि ब्लॉग्स ते इतके निघत होते. काही मातांना मी विनंती करीन की खूप कठीण असतं, क्षमा करणं सोपं नाहीये. आपण सगळेजण जाणतो की आपण भोगतो ना, ते भोगवटे फार फार कठीण असतात. पण आपल्याला ते सोडावे लागतील. तर पुन्हा एकदा हे ध्यान जरूर करून बघा. आपल्या जवळ येईल ताई, देईल दीपाली ताई तेव्हा, किंवा ममता ताई देईल तर आपली. आणि ज्यांची एनर्जी जास्त असेल त्यांनी आणखीन दोनदा केलं तरी चालेल. पण मग ग्राउंडिंग करा. म्हणजे अनवाणी पावलानं चाला आणि पृथ्वी मातेला विनंती करा की माझी ऊर्जा ही पृथ्वी माते तू घे. नाही तर डोकं भणभणेल. म्हणूनच मी आपल्याला विनंती केली होती की सगळ्यांनी आपले व्हिडिओ, आता ही डीप प्रोसेस सुरू आहे ना, तर या नवरात्रीत आपले व्हिडिओ उघडे ठेवावे. म्हणजे आपल्याला कुठलेच त्रास होणार नाही. ऊर्जा वाढून असं चक्कर वगैरे येणं होणार नाही. खूप डीप झाली ना ही प्रोसेस. अगदी घुसळल्यासारखं झालं ना. मला समजत नाहीये, तुम्ही जर बोललात तर बरं होईल. आणि खूप असे ब्लॉकेजेस निघत होते, जसे दगड निघावे ना तसे. म्हणजे पर्वतातून ते पडतात ना खाली, ते भिंत खचते आणि निघतात, तसे तसे होत होते. तुम्ही बोलू शकता, तुम्हाला बोलायचं. विजयाताई धामणकर, कसं वाटलं हो व्हिडिओ? जरा उघडा की.
हो ना. रोहिणी ते बघता का? हो ताई बघते. संध्या ताई बोला. हा, खूप छान वाटलं होतं ते. आज खूप मान दुखत होती माझी. एकदम हलकी हलकी झाली, एकदम हलकी झाली. मी परत एक ध्यान करील. माझ्या बहिणीला त्रास आहे, तिलाही पण पाठवते. नमस्कार. खूप छान. शुभांगी ताई. मला तर मानेचा भरपूरच त्रास आहे. मला आज नुसतं गच्च गच्चच वाटत होतं, तिथे काहीतरी होते पण निघतच नव्हतं, असं होते. काय अं, मानेमुळे डोळ्यांना पण त्रास होतोय, पण त्या मानेमुळे काय होते तेच कळत नाही, पण निघतच नव्हतं काय ते ते घट्ट घट्टच होतो. असं वाटत होतं काहीतरी तिथे ठेवलंय, असं जाम नव्हतं ते. पण थोड्या थोड्या वेळाने असं असं जरा वर 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 जात होतं डोक्यामध्ये. असं वाटत होतं की काय होतंय जरा बरं वाटलं मला. असंच मला बरं वाटू दे ही माझी इच्छा आहे. नमस्कार. नमस्ते ताई. खूप दिवसांनी जॉईन झाले तुम्हा सगळ्यांना. खूप बरं वाटलं बघून. आणि ऋताताईंनी आज इतकं छान घेतलं. खरं तर हिमालयात जाऊन तपश्चर्या करायची असेल तर ती यशस्वीच होईल, कारण तिथं कुणीही त्रास द्यायला नसतं आपल्याला. आपल्याला आपल्या मनावर असे काही आघात होत नाही. आणि आपण इथे राहून प्रपंचात राहून जे आपल्याला नातेसंबंधात जे वागायला लागतं, किंवा आपल्याशी कुणी वागतं, किंवा आपण त्यांच्याशी कसं वागतं, ही खरंच एक साधन आहे. आणि हा प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर वेगवेगळ्या लोकांशी आपला संबंध येतो. आता या आयुष्याच्या टप्प्यावर आपला सुनेशी, जावयाशी, अशा लोकांशी संबंध येतो. आणि या लोकांना आपण खरंच अ, अ, मनापासून माफ करायला हवं, किंवा त्याच्या विचाराच्या खोलात जाऊन ते करायला पाहिजे. आणि असं घडलं तर स्वर्ग इथंच आहे. हे खूप छान सांगितलं. याचा अनुभव मी घेतलेला आहे. डोळ्यातनं पाणी येतं काही वेळेला. पण शेवटच्या तत्वाकडे जर लक्ष ठेवलं तर आपल्या हातून या गोष्टी घडतात. ताई, खूप सुंदर घेतलं. आणि हे खरं प्रत्येकाच्या मनात ह्या गोष्टी असतात. कोणी बोलतं, कोणी बोलून नाही दाखवत. पण ही साधनाच आहे. खरंच साधन आहे. कुटुंबात वागणं ही साधन आहे. धन्यवाद. खूप छान झाली प्रोसेस. विजया ताई बोला. दमणगावकर. अनम्यूट. नाही, छान वाटलं आज मला. कालपासून मी करतेय. रोज होत नव्हतं माझं. त्याच्यामुळे खूप छान झालं. रोज राहील. आत्मवंदन ऋताताई. सध्याचं जे नवरात्री निमित्तचे विधान तुम्ही घेता आहात ते अप्रतिमच आहे. पण एकंदरीत ध्यानाच्या या प्रोसेसमुळे समोरच्या व्यक्तीला समजून घेणं खूप सोपं पडतंय आजकाल. आणि त्यामुळे आपलाच त्रास नक्कीच 100% कमी झालाय. आणि लेट इट गो करायला शिकलोय प्रत्येक गोष्ट. आणि जाणवतं म्हणजे तुम्ही जे आवरा क्लिनिंग आणि सगळं जे काही आपल्याला शिकवलंय त्याच्यामधून माणसंही आजकाल समोरचा कसा आहे ना हे फार पटकन जाणवतं. आणि आपण आपसुकच 4 हात त्याच्यापासून लांब राहतो. त्यामुळे कुठल्याच प्रकारचे त्रास होत नाही. त्यामुळे सगळीकडे आनंदी आनंदकडे आहे. खूप खूप धन्यवाद ताई, तुमचे खूप आभार आहेत. खूप छान प्रोसेस चालू आहेत सध्या. आणि हे ध्यान परत एकदा नक्कीच करू आम्ही. म्हणजे खूप धन्यवाद ताई. मास्टर्स एक फक्त सांगू इच्छिते की आपण एखादी वही करा आणि त्या वहीत कोणाकोणाचा आपल्याला राग येतोय अजूनही नावं लिहा. स्वाभाविक आहे त्या गोष्टी होतात, असं अपमान केलेला, खूप वाईट बोलला, आपल्याला राग येतो, तर त्यांची नावं लिहा आणि एक एकला लेट गो करा. आज जर तुम्ही केलं तर याचा परिणाम तुम्हाला खूप छान मिळेल. आणि शेअर करा. ज्या व्यक्तीने तुमचं नुकसान केलं ना त्या व्यक्तीला आधी पाठवा, म्हणजे पुढच्या जन्मात त्या व्यक्तीबरोबर आपल्याला काढायचं नसेल तर बाकी तुमचं तुम्ही ठरवा. हे मी तुम्हाला खरंच सांगते, असं घडतं आणि म्हणून सांगते. हा, ठीक आहे. ममता ताईच्या बाळाला नमस्कार. ती छान स्कंद माता आहे या. रोज वेगळ्या वेगळ्या रूपात भेटतात आपल्याला.
तर इथेच रजा मागते. कृपा करून आपले ब्लॉकेजेस हे करा. काल रात्रभर मी झोपूच शकली नाही, कारण पेन जे आहे ना ते आपलं माझ्यापर्यंत खूप पोचतं. हो, तर थोडं तुम्ही रिलीज करा म्हणजे मी पण शांततेने झोपू शकेल. थँक्यू व्हेरी मच. जय श्रीराम.